स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर ते या निकालासोबत जोडण्यात आलेल्या तेव्हा कुठं तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये काय सांग? खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केला. आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान, म्हणजे माझी अमरावतीनी. सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीनी 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे, त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं. आनंद याच गोष्टीचा आहे, किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझा कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणाची नाही आहे. किती लाखांनी विजय होईल असं आपल्याला विश्वास आहे? प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जाणार. आता त्यांना उत्तर मिळालेलं आहे, ते संविधानाची नेहमी भाषा करतात, संविधानानं उत्तर मिळालं काय सांगता? मी संविधान पाळणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे. आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले, कोणी काय नाही म्हणाले, कारण गेल्या 10-12 वर्षापासून खूप काही सहन केलं. महिलांना थांबवायचं कसं, तर या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये, समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे, त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं. म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, आणि देवाने हे उत्तर त्यांना दिलेलं आहे. आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे. मी स्वतःला तुटू दिलं नाही, माझे रवीजींनी मला तुटू दिलं नाही. जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही, याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली. तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही. माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन 2019 मध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे. तर ही सगळी जबाबदारी माझ्या अमरावतीकरांची आणि तेच जबाबदारी 2019 मध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहे, तर मला काही चिंता नाही आहे. तुमच्या अश्विनना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवतात आणि त्यावरून भावनिक होतात. त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात, त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते, काय भावना असते, त्यांनी ते जाणून घ्या आणि मग माझ्यावर बोला. हिंदीमध्ये एक सांगा. मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, युवकांचे बुलंद आवाज, आपला माणूस, सच्चा माणूस, माननीय संतोष पवार साहेब यांच्या या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. युवकांची चेतना तुम्ही, कार्याची प्रेरणा तुम्ही, संस्काराचा स्रोत तुम्ही, ध्यास आमचा खास तुम्ही आणि जगण्याचा विश्वास तुम्ही. शुभेच्छुक टीम मार्ग फाउंडेशन. सर्व मार्ग फाउंडेशन शाखा, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक सोलापूर. टीम 5 एप्रिल रोजी अभिष्ट चिंतन सोहळा, मार्गचे संपर्क कार्यालय, व्हाईट हाऊस, जुळे, सोलापूर येथे दिवसभर आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात येईल.